आणि मका येणार आहे खायला आता. खूप पाणी साठलेलं आहे समोर. पांदीचा खराब रस्ता होता. खूप गाड्या लावलेल्या आहेत अशा. खूप धबधब्यासारखं वाहतं पाणी मोठं आणि विहीर पण फुल भरलेली आहे. इथं एक बी लावते. बाहेरच्या साफसफाईला सुरुवात केलेली आहे फोंडेजींनी. ती एक चांगली आनंदाची बातमी आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणखी एक दाखवते अतिशय वाईट बातमी. अंडरस्टँड. बस करो बस करो. शापूची भाजी, पुदिना राईस नाही हो, आमरस खाण्यात खूप मजा आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि आज मी खूप लवकर उठलेले. स्नान केलं, व्यायाम केला, तुळशी मातेला जल अर्पण केलं आणि आता मी स्वयंपाक करत आहे. गॅसवरती एका साईडला पुदिना राईस शिजत आहे आणि एका साईडला दुधी भोपळ्याची भाजी. तर असा स्वयंपाक चालू आहे माझा. आणि इथं मी कोबीची भाजी बनवणार आहे. त्याचं पीठ सुद्धा बनवून ठेवलेलं आहे आणि शापूची भाजी बनवायची आहे. आणि फोंडेजी इथं आमरस बनवण्यासाठी मला मदत करत आहेत. म्हणजे तेच बनवत आहेत. होय ना फोंडेजी? धन्यवाद आपका. आप आमरस बना के दे रहे हो हमें. असंच खायचं असतं नाही हो, आमरस खाण्यात खूप मजा आहे फोंडेजी. असं पण आंबा खावडतो पण आमरस खाण्यात खूप मजा आहे. म्हटलं आज द्वादशी आहे, काहीतरी गोड बनवा पदार्थ म्हणून आमरस. आणि आज छान स्वयंपाक बनवत आहे मी, तुम्हाला दाखवते नंतर. मित्रांनो, आमच्या खिडकीत हे गोकर्णाचं फुल आलेलं आहे. एवढे काढले एवढ्या काय अजून इथं आहे. योग इथं पण आहे. अजून उगतं ते बघा, या कुंडीत लावलेले. आज भरपूर आले रे. हो देवाला हो. बॅन केलंय. एवढे 1 2 3 मोजू नका. काल 3 निघले, आज 5 फुलं निघलेत गोकर्णाचे. उद्या 10 निघेल का? वाढतील. हे आवडलं. थोडंसं जल घेऊ. 1 2 3 दादू पदार्थ काउंट करतोय किती बनवलेत. अरे आज पंचपक्वान्नाचं जेवण आहे. भगवंत किती मौज है. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा. सर्वांगे हरिचंद्रम सुगंधम कंठेश मुक्तावली. ओम श्री परमेश्वराय गोपाल सुडाम. आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये मी बनवलेला आहे आमरस, दुधी भोपळ्याची भाजी, शापूची भाजी, पुदिना राईस आणि कोबीची भाजी, पापड आणि वाळकं. एवढं सगळं जेवणामध्ये आहे. आणि ह्या जेवणाची सर कुठल्याही 5 स्टार हॉटेलमधील जेवणाला येणार नाही. एवढं पौष्टिक जेवण आहे. आम्ही खूप मिस करतो या जेवणाला, घरच्या जेवणाला. कुठेही फिरून या जगदुन्यात घरच्या जेवणाची सर कुठंच नाही येणार. तुम्ही सुद्धा या पौष्टिक जेवण करायला. अरे जेवण झाले काय चाललंय दोघांचं? हे बघा, कुस्ती चालू आहे दोघांची. बस करो बस करो. अरे बस करो. अरे हे राम, भांडणं करू नका. बंद करो ये सब. हे बघा पण कशावर वाद चालू दोघांचा? छोड दो अभी छोड दो. तुला जे काम सांगितलं ते कर. तिच्या अंगात किती मस्ती मनाच्या अंगामध्ये. हा बस कर दे. बस. मी कोणाला माहितीये का? झाडाच्यात ताकद जास्त आहे. ए भाई, अरे राम, अरे बस करो पैलवान. बस. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर मी किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता मी आणि फोंडेजी एका खास आणि सुंदरशा ठिकाणी चाललेलो आहोत आणि तिथून आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहोत. दादूला खूप गरम होत आहे. आज खूप जोराचा पाऊस पडणार आहे. मगाशी दादूला खूप घाम आलेला आणि आमचे मना साहेब फुगलेत आणि आराम करत आहेत. सध्या तरी कुणाशी बोलत नाहीयेत ते. तुला कोण सांगितलं त्याला बोलायला? तुला कोण सांगितलं? यू हॅव नो राईट्स. ओके, वी हॅव राईट्स. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. डोंट काय म्हणतात अब्यूज हिम. ओके, म्हणजे कळतं शिवीगाळ ना. मग काय? मग त्याला काय म्हणला तो आता? मूर्ख, निर्लज्ज. म्हणजे काय भीम शिवी नाही तर काय आहे? हे का दादू? बाय बाय म्हणा. फुगा हुआ लड़का. ठीक है फोंडेजी,
माझा फटका रेनकोट स्कूटीमध्ये आहे. फटका. पाऊस पडेल काय सांगता येत नाही. सध्या तरी ऊन आहे, पण कधी वातावरण बदलेल सांगता येत नाही. पुण्याचं वातावरण असं आहे. एक रखवालदार बसलेला आहे, निवांत आराम चाललाय त्याचा. पावसामुळे सगळ्या झाडावर हिरवळ हिरवळ पसरलेली आहे आणि पानं किती हिरवीगार दिसत आहेत पाऊस पडून धूळ गेल्यामुळं. आणि नागवेलीचा वेल खूप सुंदर दिसत आहे. हे बघा, जास्वंदी झाडाला खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत. इथं, त्याच्यानंतर इथं बारीक कळी आहे. बऱ्याच ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत. हांजी, चला चला बसू का? आम्ही आता आमच्या नवीन घरी पोहोचलेलो आहोत. मी आमच्या राहत्या घरातून एक दिवस तुम्हाला बोललेले की आम्ही एका सुंदर ठिकाणी चाललेलो आहोत. तर त्या सुंदर ठिकाणी आम्ही गेलेलो. तर ते सुंदर ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी उद्यान. तर त्या उद्यानामध्ये वेगवेगळ्या वृक्षांच्या रोपांचे एक्झिबिशन आणि विक्री होत आहे. पण आत्ता ते बंद होते यावेळेस. म्हणजे मला वाटतं 1 वाजेपर्यंतच ते उद्यान चालू असतं. त्याच्यानंतर 4 वाजता चालू होतं. आणि त्याच्यामुळे मला थोडासा हिरमूड झालेला आहे. मग आम्ही काय केलं, डायरेक्ट आमच्या नवीन घरी आलेलो आहोत. तर नवीन घरी येते वेळेस आम्हाला एक सुंदर आनंदाची बातमी मिळाली, म्हणजे बघायला पण मिळाली. ती म्हणजे आमचा जो रस्ता होता पांदीतला, तो रस्ता बनत आहे. सिमेंटचा रस्ता बनत आहे. ती एक चांगली आनंदाची बातमी आहे आमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे इथं जे राहतात सूसमध्ये त्या लोकांसाठी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मला तर खूप आनंद झाला. आणि एक वाईट बातमीसुद्धा अशी आहे की बघा, आमच्या एवढ्या टाईल्स पडलेल्या आहेत. हे बघा खाली आल्याला हे दृश्य पाहायला मिळालं मला. क्या ही करे. आणखी एक दाखवते अतिशय वाईट बातमी. शेवग्याचं झाड पडलेलं आहे. मेमध्ये वादळ आलेलं, तर त्या वादळामध्ये शेवग्याचं झाड पडलेलं आहे. आणि 2-3 पपयाची झाडं होती मागची, ती पण पडलेली आहेत. क्या ही करे. एवढं असं नुकसान झालेलं आहे नवीन घरी. शेवग्याचं झाड पडायला नव्हतं पाहिजे, पण ते वादळामध्ये पडलेलं आहे. मुळासकट पडलेलं. अशा सुखदुःखाच्या गोष्टी होतच राहणार जीवनामध्ये. घर आणि बाहेरचं अंगण झाडू मारून झालेलं आहे. झाडांना पाणीसुद्धा घातलेलं आहे फोंड्याजीनी. आणि आत्ता बाहेरच्या साफसफाईला सुरुवात केलेली आहे फोंड्याजीनी. गवत खूप वाढलेलं आहे या साईडला. आणि इथं कशाची झाडं आलेत काय माहीत. वेल आलाय कशाच तरी. कारलं असू शकतो, काय माहीत नाही मला. गवत खूप लवकर वाढतं इकडं असं. तर हे वेळच्या वेळेला काढलं तर ठीक आहे, नाही तर खूप वाढून जाईल. हे बघा, इकडं शेवग्याचं झाड होतं, पडलं बिचार. खूप उंच गेलेलं आणि त्याला तर फुलंसुद्धा आलेले. आत्ता शेवग्याच्या शेंगा पण आल्या असत्या, पण काय पडलं झाड. हे बघा, मोकळं मोकळं दिसत आहे ही बाजू, उजवी बाजू घराच्या आमच्या. माझ्याकडे ह्या 2 शेवग्याच्या बिया आहेत. तर ह्या बिया मी अगोदरच्या शेवग्याच्या जागी पेरते. चला बघू येते का आता हे शेवग्याचं झाड. तर हा शेवगा खूप छान आहे चवीला, त्याच्यामुळं मी मागच्या वेळेस पण पेरला होता आणि आता पण पेरते. क्या हे करे. चला, इथं पेरलेला मागच्या वेळेस, आता पण इथं 2 बिया पेरते. बघू आला तर आला, नाही तर नाही. चला आता इथं एक बी लावते. म्हणजे कशी कुठून आणली ही नाही का मागच्या वेळेचा शेवगा, त्याच्याच बी आहे ते. आणि त्याच्याच शेजारी एक लावते. बघू मग कुठं लावू. तिकडे लावू. हो हा, याचं खातात की देठ मावशी. हा हो, ती देठाचं झाड आहे. देठ खातात त्याचं. आम्ही आता आमच्या राहत्या घरी चाललेलो आहोत. तर ह्या घरातली सगळी कामं झालेली आहेत. इथल्या 4-5 फरशा पडलेला, त्याचे तुकडे पण फेकून दिले. आणि एवढं वाईट वाटलं ना मला ह्यावेळेस, शेवग्याचं झाड तुटलं, भयंकर वाईट वाटलं. ठीक आहे, आता 2 बिया लावलेल्या आहेत, त्याचे रोपं येतील कदाचित पाऊस पडल्यानंतर. तुम्हाला काय वाईट वाटतं. कारण असं झालं तर तुम्ही येत नाही राहायला. आम्ही कुठं नाही म्हणतो, तुम्ही आम्हाला विचारलंच नाही फोंडजी. चला या इकडे या सरका. बघा, उलटा चोर कोतवाल को डाटे असं म्हणल्यासारखं आहे फोंडजींचं काम. येऊ का मावशी. येतो आता पुढच्या. हा छान आलाय तुमचा बगीचा सगळा. जास्वंदाची फुलं खूप छान आलेत, मोठी मोठी फुलं आहेत. मिरच्या पण आल्यात, मावशीने लावलेल्या आहेत. आणि मका येणार आहे खायला आता. चालतं चला.
इथे एक विहीर आहे आणि शेत आहे. शेतामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि विहीर पण फुल भरलेली आहे. नेहमी या विहिरीला पाणी असतं आणि साईडने आंब्याची झाडं आहेत खूप. चला फोंडेजी पुढे गेलेले आहेत. हे बघा, इथं अगोदर पांदीचा खराब रस्ता होता, पण आता चांगला रस्ता झालेला आहे. सिमेंटचा रस्ता झालेला आहे आणि एका साईडनी पाईप टाकलेले आहेत मोठे, जेणेकरून पाणी सगळं डोंगरावरचं पाणी सगळं बाहेर जाईल त्या रस्त्याला पुढे. तर अशी व्यवस्था झालेली आहे. फक्त आता एवढाच भाग राहिलेला आहे खराब, म्हणजे इथून पाणी येतं, खूप धबधब्यासारखं वाहतं पाणी मोठं. तर ह्या पाईपाद्वारे जाईल, पण इथं पण एक पाईप पुरायला पाहिजे होता, कारण खूप जोरात पाण्याचा फ्लो असतो, जो जोरात मोठे मोठे धबधब्यासारखा असतो. कदाचित एवढ्या भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. बघू आता पावसात कसं होतंय ते. तर छान झालेला आहे एवढा रस्ता. फोंडेजी खुश आहेत रस्ता झाल्यामुळं. हे बघा, ओळखायला नाही येत, नाही तर पूर्वी खड्डा होता आणि खडबडीत रस्ता होता. आता छान झालेला आहे. काम आणखी चालू आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडनी शेती आहे. हे बघा, इकडं पण शेती, इकडं तर भात पेरलेला आहे. या शेतात पण भात लागवड झालेली आहे आणि खूप छान आलेला आहे भात. खूप सुंदर दिसत आहे दृश्य. रस्त्याच्या कामामुळेच आम्ही आमची गाडी वरती लावलेली आहे आणि लोकांनी इकडे लावलेल्या आहेत गाड्या. खूप गाड्या लावलेल्या आहेत अशा. चलो, हे बघा, थोड्याशा पावसात सुद्धा एवढं पाणी येतं इथं. पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे पाणी असल्याचा प्रॉब्लेम आहे. हे सगळं पाणी बघा इकडं जातं. इकडं ओढा आहे, ह्या ओढ्याच्या मार्गे मेन रस्त्याला जातं पाणी. समोर खूप मोठं पाणी साठलेलं आहे. खूप पाणी साठलेलं आहे समोर. पावसाळ्यातच प्रॉब्लेम आहे, नाहीतर खूप छान आहे, राहण्याजोगं ठिकाण आहे हे. चला आता आम्ही घरी निघतो. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.